करणार असल्यामुळे अजित पवार गटाला एक मोठा धक्का मानला जातोय। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। निलेश लंके जे नगरच्या पारनेरचे आमदार आहेत, हे निलेश लंके थोड्याच वेळामध्ये शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। निलेश लंकेंच्या प्रवेशाने आणि या निर्णयामुळे अजित पवार गटाला जो आहे तो धक्का बसलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण अवघ्या काही महिन्यांमध्येच एक आमदार शरद पवारांकडे परत आलेला आहे। आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पत्रकार परिषद होते आणि या ठिकाणी जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक नेते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। आणि याच दरम्यान आता थोड्याच वेळामध्ये निलेश लंके यांचा सुद्धा प्रवेश होणार आहे। त्यामुळे निलेश लंके हे शरद पवार गटाच्या संपर्कात मागच्या काही दिवसांपासून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती आणि अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। निलेश लंके यांना नगरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे दोन मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र निलेश लंकेंचा आता पक्षप्रवेश होतोय थोड्याच वेळामध्ये। शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत, आपण थेट जाऊया। पुण्यामध्ये शरद पवार थोड्याच वेळामध्ये आता पत्रकार परिषद घेत आहेत। ते काय बोलतायत त्या पत्रकार परिषदेमध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निलेश लंके आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। ज्यावेळेला निलेश लंकेंच्या बाबतीमध्ये अजित पवारांना प्रश्न विचारला गेला त्यावेळेला कुणीही कुठेही जावं मात्र राजीनामा देऊन जावा अशा प्रकारची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली होती। निलेश लंकेंच्या डोक्यामध्ये कुणीतरी खासदारकीची हवा भरल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं होतं। शरद पवार पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करतायत तर दुसरीकडे वसंत मोरे सुद्धा लवकरच प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी जर आपल्याला आठवत असेल तर नगरमध्ये जो कार्यक्रम सुरू होता अमोल कोल्हेंचा, त्यावेळेस अमोल कोल्हेंनी निलेश लंके यांना दिल्लीला पाठवण्याची घोषणा केली होती। सगळेजण शांत राहा। जरा जे पत्रकार नाहीत ना त्यांनी कृपा करून बाहेर जावं। आता मराठीत बोलले नगर जिल्हा थांबा, बाकीचे सगळे बाहेर थांबा। नगर जिल्हा फक्त थांबा, बाकीचे बाहेर थांबायला